ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तुमच्या जिल्ह्यातल्या गावखेड्यातल्या सर्व महत्त्वाच्या कोरोना अपडेट्स। राज्य सरकारनं रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील काही निर्बंध शिथिल केले, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवले। महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने खरं तर ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोनमध्ये जे निर्बंध लादलेले होते ते काहीसे शिथिल केलेले होते, मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा जो निर्णय आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे। त्यामुळे आपण आता जर कोपरगावची जर परिस्थिती बघितली तर आताही पोलीस रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि विनाकारण जे लोक घराबाहेर पडत आहेत यांच्यावरती कारवाई करताना दिसत आहेत। खरं तर ऑरेंज झोनमध्ये आता जिल्हा आहे आणि इथले सगळेच उद्योग व्यवसाय गेल्या 40 दिवसापासून ठप्प आहेत। त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून दिले गेलेले होते, मात्र अहमदनगरमध्ये जो कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो वाढू नये यासाठी कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांनी ही खबरदारी घेतलेली दिसते। त्यामुळे आता येत्या 17 तारखेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना जे आहे ते पूर्वीचे जे नियम आहेत, जी बंधनं लादलेली आहेत त्यानुसारच सगळं जी आपली कामं आहेत ते करावी लागणार आहेत। शेतकऱ्यांसाठी काहीसे नियम शिथिल आहेत। शेतीचा जो व्यवसाय आहे तो सुरू आहे, अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या देखील सुरू आहेत, मात्र उद्योग व्यवसाय अजून देखील 17 तारखेपर्यंत सुरू होणार नाही आहेत। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनानं थैमान घातलं। असं असताना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढताना दिसतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनानं शिरकाव करत 24 जण बाधित केले। एका रुग्णाचा आधीच मृत्यू झाला। बुलढाणा जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीला 24 कोरोनाग्रस्त रुग्ण इथं बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले होते, मात्र प्रशासनाच्या मेहनतीने आतापर्यंत 20 रुग्णांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सुरुवातीलाच एका रुग्णाचा मृत्यू झाला होता। आता एकंदरीत 3 रुग्ण जे आहे बुलढाणा जिल्ह्यात इथं उपचार घेत आहे। तर बुलढाणा जिल्हा आधी रेड झोनमध्ये होता तेव्हासुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रशासनाला मदत केलेली आहे, मात्र आता बुलढाणा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे आणि ऑरेंज झोनमध्ये असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 रुग्ण आता उपचार घेत आहे आणि त्यांनासुद्धा त्यांचा जो हे त्यांनासुद्धा आता लवकर सुट्टी देण्यात येणार असल्याचे प्रशासनावतीने आपल्याला सांगण्यात आलेले आहे। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील हे 3 रुग्ण बरे झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी एक आनंदाची बाब राहणार आहे, कारण की बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्तकडे आता वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहे। तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। लॉकडाऊनचा जो कालावधी आहे त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 8 ते 12 अत्यावश्यक सेवासाठी हा उघडा ठेवण्यात येतो, मात्र प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सहकार्य आवाहनसुद्धा करण्यात येते की आपण घरी राहा, सुरक्षित राहा, जेणेकरून आपण बुलढाणा जिल्हा कोरोनामुक्त पूर्णपणे कोरोनामुक्त करू, अशा प्रकारे सुद्धा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। आपल्याला सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आवाहन करण्यात येते की आपण घरी राहा, सुरक्षित राहा, जेणेकरून आपण कोरोनाला हरवू शकू। अमोल गावंडे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। अकोल्यात सुद्धा कोरोना व्हायरसचं संकट वाढत चाललंय। आज सकाळी मिळालेल्या अहवालात पुन्हा 9 रुग्णांची भर पडली आहे। अकोल्यात रोज नवे रुग्ण पॉझिटिव्ह निघत असल्याने अकोल्यावरील कोरोनाचं संकट हे संपत नाही आहे। अकोला जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्या ठिकाणचे पूर्ण रस्ते सील करण्यात आलेले आहेत। आज अकोला जिल्ह्यात टोटल 65 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे, तर सध्या उपचार घेत असलेले 44 रुग्ण अकोल्यात दाखल आहेत आणि यातील 13 जणांना घरी पाठवण्यात आलेला आहे, तर 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यात एक व्यक्तीची आत्महत्या आहे। परंतु आता हे कोरोनाचं संकट वाढत चालल्याने प्रशासनाने आता मोठा निर्णय हाती घेतलेला अकोला प्रशासनाने की अकोला 2 दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला। फक्त या लॉकडाऊनच्या दरम्यान मेडिकल, दवाखाने हे सुरू राहतील आणि टोटल ज्याही दुकानं आहेत त्या सर्व बंद करण्यात आलेल्या आहे आणि या 2 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर हळूहळू 1 दिवसाआड आता ह्या दुकानं सुरू करण्यात येईल। ही काळजी आता प्रशासनाने घेतलेली आहे आणि या नंतरही जर लोकांनी सहकार्य केलं नाही किंवा पॉझिटिव्ह आढळत गेले तर याच्याही पेक्षा आता मोठं पाऊल प्रशासन घेण्याची शक्यता आहे आणि या दरम्यानच प्रशासन लोकांना वारंवार विनंती करतोय की त्यांनी घरात राहावं आणि सहकार्य करावं। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।